नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे असे काही मुद्दे मांडलेले आहे. बघा, येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी भरती येऊ घातलेली आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर बघा, त्या भरतीला अनुसरून आपण हे असे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे. बघा, पहिला जो मुद्दा आहे, पोलीस भरती ही केव्हा येणार, निश्चित कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती येणार हे आपण या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, पोलीस भरतीमध्ये बदल होणार का, आणि तिसरा जो मुद्दा आहे, किती जागा येणार येणाऱ्या भरतीमध्ये. महाराष्ट्र राज्यात जी भरती येणार आहे तर त्या जागा किती येऊ शकतात. आणि पुढचा जो मुद्दा आहे आपला, मुंबईसाठी, आपला मुंबई हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यासाठी किती जागा येणार या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी आपण घेऊ, पोलीस भरती केव्हा येणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त तुमचा नोव्हेंबर आणि त्याच्याही पलीकडे जर सांगायचं झालं तर जास्तीत जास्त तुमचा डिसेंबर महिना, या 2 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. केव्हा, तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये आली तर नोव्हेंबर मध्ये याड येऊनच जाणार, नाहीतर मग जास्तीत जास्त डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याड हे येणारच आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, पोलीस भरतीमध्ये बदल होणार का. बघा, खूप दिवसांपासून, जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यांपासून मुलांमध्ये चर्चा चालू आहे की या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये काही बदल होणार आहेत का. बदल म्हणजे नेमके कोणते, याच्यामध्ये जे तुमचं ग्राउंड आहे, याच्यामध्ये तुमचं ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी आणि दुसरं तुमचं लेखी परीक्षा, या 2 परीक्षा घेतल्या जातात. तर या 2 परीक्षेमध्ये काही बदल होणार आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेमध्ये बदल व्हायचा झाल्यास त्याचा अधिकृत जी आर असतो, त्याचा अधिकृत जी आर निघत असतो आणि त्याच्यानंतरच मग ती सर्व प्रोसेस होत असते. आणि त्या जी आरला अनुसरून आपण म्हणू शकतो, त्या जी आरला पाहून आपण म्हणू शकतो की बा याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं जी आर किंवा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची ऑफिशियल अपडेट अशी आलेली नाही आहे की याच्यामध्ये बदल हा होईल म्हणून, बरोबर. तर मैदानी चाचणी असेल, तुमची लेखी परीक्षा असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल हा होणार नाही आहे. कारण काय, आतापर्यंत कोणत्याच प्रकारची माहिती ऑफिशियल आलेली नाही आहे. म्हणून जे तुमची अगोदरची जे प्रोसेस आहे, म्हणजेच अगोदरचं जे तुमचं ग्राउंड असेल किंवा लेखी असेल, त्यांचे जे गुण असतील अगदी त्याचप्रमाणे हे राहणार आहे. पुढचा जो म्हणजेच काय, पुढचा मुद्दा घेऊच आपण, म्हणजेच काय, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही आहे. पुढचा मुद्दा घेऊ, किती जागा येणार. बघा, आता मागची भरती आणि आता नेमकी पार पडलेली भरती, या ज्या भरत्या आहे, 2 भरत्या, ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा आलेल्या होत्या. तर येणारी हे जे तिसरी भरती आहे, हे पण आपण म्हणू शकतो की जास्त प्रमाणामध्ये जागा येण्याचे चान्सेस आहे. आता ऑफिशियल अपडेट नुसार आपल्याला 16,000 जागा, किती, 16,000 जागा ह्या रिक्त आहे असं ऑफिशियल अपडेट आपल्याला सांगते. तर या 16,000 जागा रिक्त, आणि जे आपले पोलीस बांधव आहेत, ते पोलीस बांधव रिटायर होत असतात, म्हणजे ते निवृत्त होत असतात, आणि निवृत्त झाल्यानंतर मग त्या जागा रिक्त होत असतात. मग त्या जागा आपण या ठिकाणी काही ऍड करू. म्हणजे एक मिनिमम आकडा आपण जर पकडला महाराष्ट्र राज्यामध्ये, तर प्रत्येक वर्षी
2 ते 3 हजार पर्यंत कर्मचारी हे आपले रिटायर होत असतात. तर आपण सरासरी आकडा हा 3 हजारापर्यंत पकडू. किती? 3 हजारापर्यंत. 3 हजार. 3 हजार ह्या जागा. आणि त्याच्यानंतर बघा, वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला पोलीस बांधवांची ही जी गरज आहे ती गरज भासतच असते. आणि त्या गरजेला अनुसरून पोलीस स्टेशनची निर्मिती हे प्रत्येक वर्षी कोण्या ना कोण्या जिल्ह्यामध्येही होतच असते. तर त्या पोलीस स्टेशनच्या निर्मितीला अनुसरून आपण कमीत कमी 1,000 जागा ह्या पकडू या ठिकाणी. किती? 1,000 जागा. म्हणजेच ह्या 16,000 जागा आणि ह्या 4,000 जागा, म्हणजे जवळजवळ तुमच्या या ठिकाणी 20,000 जागा. किती? 20,000 जागा ह्या तुमच्या निश्चित या ठिकाणी होता. तर या ठिकाणी आपण एक ओव्हरली सांगू शकतो, एक अनुमान बांधू शकतो की जवळजवळ 20,000 प्लस जागा ह्या तुमच्या 100% येणार म्हणजे येणार. हे झालं ऑल महाराष्ट्र. हे जे जागांचं स्ट्रक्चर झालं हे कशाचं झालं? ऑल महाराष्ट्राचं झालं. ऑल महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा ह्या येऊ शकतात. तर फक्त मुंबई हा जो तुमचा जिल्हा आहे या जिल्ह्यासाठी किती जागा येऊ शकतात? तर ऑफिशियल अपडेटनुसार, त्यांच्या परिपत्रकानुसार त्यांनी घोषित केलेलं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये फक्त मुंबईसाठी 4,000 जागा. किती? 4,000 जागा ह्या रिक्त आहे. आणि येणाऱ्या भरतीमध्ये निश्चितच 4,000 प्लस जागांची पोलीस भरती फक्त मुंबई या शहरासाठी हे होणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे मुद्दे मांडलेले आहे. तर निश्चितच या सर्व मुद्द्यांना अनुसरून येणारी जे आपली आगामी पोलीस भरती आहे हे पोलीस भरती येणार आहे. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.